मागच्या वेळी आपण उशीरपानाच्या संदर्भामध्ये आणि त्याला जोड किंवा ॲडिशन म्हणून आणखी काय काय करता येईल आणि त्याचे फायदे कसे घेता येईल हे आपण पाहिलं. आता उशीरपान झाल्यानंतर आपण दात घासतो. मागच्या वेळी आपण दात घासण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती टाळा चोळणं वगैरे हे सगळं पाहिलं होतं. तर त्याची पुनरुक्ती करण्याची आवश्यकता नाही. पण इथे महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण जे जे काही करत असतो ते करत असताना आपला जो अंतरात्मा आहे किंवा आपलं जे एनर्जीचं केंद्र आहे, शक्तीचं केंद्र आहे, अंतरात्मा याचा अर्थ असा की समजा तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा जर विचार केला तर एखादा बल्ब पेटण्याच्या मागे जे महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे ज्याला आपण पॉवर हाऊस म्हणतो इलेक्ट्रिसिटीचं, ते असतं. तर त्या पॉवर हाऊसमध्ये सगळी पॉवर असते आणि माणसाच्या जीवनाचं सार्थक जर कशात होत असेल तर त्यानं आपली जी गोष्ट आपण जी काय करत असतो ती करत असताना प्रत्येक वेळी आपलं जे पॉवर हाऊस आहे त्याचं आपल्याला जर जाणीव करून घेतली, पुनःस्मरण करून घेतलं, पुनर्प्रत्यय करून घेतला तर त्यामध्ये माणसाला सामर्थ्याचा साक्षात्कार होत असतो. त्याची दृष्टी जी आहे ती शुद्ध होत असते, त्याचे विचार जे आहेत ते अचूक होत असतात. आणि म्हणून प्रत्येक वेळेला साधू संतांनी जर काय सांगितलं असेल तर नामस्मरण करायला सांगितलंय. आणि आपल्या जे शास्त्रग्रंथ जे आहेत त्या शास्त्रग्रंथांच्या मधून जे आलेले आहे म्हणजे त्याला स्मृती ग्रंथ, वेगवेगळी पुराणं, त्यानंतर आयुर्वेद, ह्या सगळ्यांच्या मधून आपल्याला जे सांगण्यात आलेले आहेत वेगवेगळे संस्कार, त्यामधून जर मुख्य उद्देश कोणता असेल तर तो आपलं शक्ती केंद्र जे आहे त्याच्याशी पुन्हा एकदा आपली जोडणी करणं किंवा योग करणं, जोडलं जाणं, असं त्यातला हेतू असतो. म्हणून आपण दात घासण्याच्या वेळी सुद्धा आपल्यासाठी प्रार्थना आहे. तर ती प्रार्थना अशी आहे की आयुर्बलम यशो वर्चः, आयुर्बलम यशो वर्चः, प्रजा पशून वसूनिच, ब्रह्मप्रज्ञांच मेधांच, त्वन्नो देही वनस्पते. ही किती मजेदार प्रार्थना आहे आणि किती आनंददायी आहे आणि किती उपयुक्त आहे याचा अर्थ कळल्यानंतर लक्षात येतो. आयुर म्हणजे आयुष्य, बळ बल, आयुर्बलम, यशो वर्चस, यश विजय, वर्चस म्हणजे वीर्य किंवा ओजस, आयुर्बलम यशो वर्चः, प्रजा पशून वसूनिच, ब्रह्मप्रज्ञांचे मेधांच, त्वन्नो देही वनस्पती. म्हणजे तुम्हाला हे सगळं मिळावं, जीवनातलं सार्थक व्हावं, भुक्ती आणि मुक्ती असं त्याला म्हणतात. प्रजा म्हणजे तुम्हाला संतती मिळणं, पशु म्हणजे गोधन मिळणं, इतर सगळ्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मिळणं, दुधासाठी आवश्यक असलेलं गोधन असतं, बैल जे असतात तर ते शेतीसाठी उपयोगी पडत असतात. पण त्याचबरोबर हे लक्षात घ्यायला हवं की बैल किंवा गाई जे असतात तर त्याच्यामध्ये गोवत्स ज्याला म्हणतात त्याच्यापासून तुमचं जीवन हे बहरत असतं. गाईचं तर गोमूत्र, त्यानंतर पंचगव्यामध्ये गोमय, गोमूत्र, गोमय, दही, तूप, दूध हे सगळे येत असतं. तर या सगळ्यांचा माणसाला अत्यंत उपयोग असतो. आणि म्हणून या श्लोकामध्ये आयुर्बलम यशो वर्चः, प्रजा पशून वसूनिच, ब्रह्मप्रज्ञांचे मेधांच, ब्रह्मप्रज्ञा म्हणजे ज्या प्रज्ञेमधून, ज्या बुद्धीमधून तुम्हाला स्वतःचं जे केंद्र आहे म्हणजेच त्याला परंपरेमध्ये ईश्वर म्हणतात त्याची जाणीव व्हावी अशी इथे योजना केलेली आहे. ब्रह्मप्रज्ञांचे मेधांच, त्वन्नो देही वनस्पती, तुम्हाला ते दे. असं आपण कोणाला सांगतोय? ज्या वनस्पती आपण हे मुखमार्जन करत असताना किंवा दंतधावन करत असताना, दात घासत असताना वापरतो त्या वनस्पतींना केलेली प्रार्थना आहे. हा एकात्म भाव जो आहे त्याच्यामुळे माणूस संकुचितपणापासून विशालत्वाकडे जायला लागतो. आणि टोटल स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ज्याप्रमाणे पिरॅमिड जो असतो त्याचा बेस हा अत्यंत विस्तीर्ण असतो म्हणून तो स्टेबल असतो, त्याचप्रमाणे जर माणूस जेवढा विशाल होत जाईल मनानं, त्याचा दृष्टिकोन जेवढा विशाल होत जाईल आणि व्यापक होत जाईल त्या प्रमाणात त्याच्या जीवनाचा जो आधार आहे, त्याची जी धारणा आहे ती भक्कम व्हायला लागते आणि स्थिर व्हायला लागते. म्हणून संकुचितपणाकडून विशालत्वाकडे जाणं हे वेदांताचं एक मर्म आहे.
म्हणून आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सतत पाठांतर करत बसता लागता सुद्धा आपण नेहमीच्या क्रिया करत असताना विशालत्वाकडे कसं जाऊ याचा विचार करून आपल्या पूर्वजांनी ही प्रार्थना तयार केली. आणि ती म्हणत असताना आपण जेव्हा दात घासतो तेव्हा आपल्या मनावरचं, आपल्या नोकरीचं, आपल्या अभ्यासाचं, आपल्याला कोणाला काय द्यायचं आहे त्याचं, किंवा आपल्याला कोणाकडून काही यायचं आहे त्याचं, या सगळ्यांची जी दडपणं असतात आणि त्याच्यामधून आपण स्वतःवर नकळत अँझायटी, न्यूरोसिस लादत असतो. म्हणजे एक प्रकारची चिंता आणि काळजी ही आपण स्वतःवर ओढवून घेत असतो, ती बाजूला व्हायला लागते. म्हणून आयुर्बलम यशोवरच प्रजापशून बसूनच ब्रह्मप्रज्ञांचे मेधांच त्वन्नो देही वनस्पती, हा श्लोक जरूर म्हणावा. आणि मग मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे दात घासणं वगैरे करावं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की मागे जसं तुम्हाला सांगितलं होतं की या सगळ्यात तोंडाचा जो भाग आहे तो मेंदूमध्ये रिप्रेझेंटेड असतो, त्यामुळे मेंदू उत्तेजित होतो वगैरे वगैरे. तर या संदर्भात आणखी एक लक्षात घ्या की हे जे तुम्हाला सायनसेसबद्दल सांगितलं होतं, तर ते सायनसेस पूर्वीच्या काळी ॲलोपॅथीमध्ये कल्डिसॅक नावाचं ऑपरेशन असायचं. म्हणजे एवढं ते सायनसेसचा दबदबा होता, दबाव होता आणि भीती होती आणि क्रॉनिसिटी म्हणजे सतत त्रास होता की ऑपरेशन करून सुद्धा माणसाला ते काढून घ्यायला लागायचं. कल्डिसॅक ऑपरेशन म्हणजे तोंडामधून त्याचा जो बॉटम असतो, त्याचा जो बेस असतो, त्याचा जो तळभाग असतो तो कापून ते सगळी घाण बाहेर काढायला लागायची. त्याला कल्डिसॅक ऑपरेशन म्हणायचं. त्याचप्रमाणे प्रचंड अँटीबायोटिक्स घेऊन त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते होऊन सुद्धा माणसाला गुण यायचा नाही, अशाही गोष्टी होत्या. त्याशिवाय इथे जो क्रॉनिक फोकस ऑफ इन्फेक्शन म्हणतात त्याला, फोकस, क्रॉनिक फोकस, तो क्रॉनिक फोकस झाला की त्याच्यामुळे इतर अनेक ठिकाणी तुम्हाला इन्फेक्शन्स व्हायला लागतात. आणि हे सगळं तुम्ही आत्ता जे तुम्हाला मी सांगितलं तो श्लोक म्हणून आणि मागे जेव्हा सांगितलं होतं त्याप्रमाणे आपला संपूर्ण भाग घासून, आणि विशेषतः हिरडा, बेरडा, आवळा म्हणजे त्रिफळा जे असतं ते तुम्ही दात घासायला वापरू शकता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत, भारतीय कंपन्या, डाबर, झेंडू, सांडू, धूतपापेश्वर, अशा विविध कंपन्यांनी आपापली, त्यानंतर पुण्याची आयुर्वेद रसशाळा, या कंपन्यांनी जे तयार केलेली दंतमंजनं आहेत, ती दंतमंजनं तुम्ही कशी वापरू शकता, तर सोमवारी एका कंपनीचं वापरू शकता, मंगळवारी दुसऱ्या कंपनीचं, बुधवारी तिसऱ्या कंपनीचं. म्हणजे त्यातले सगळे जी वनस्पती आहेत त्यांचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि अशा तऱ्हेनं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं अर्थकारण सुद्धा मजबूत होईल आणि तुमचं दंतकारण सुद्धा मजबूत होईल. तुमचे दात जे आहेत ते घट्ट होतील आणि बाकीचे सगळे जे फायदे आहेत तुम्हाला सांगितले तेही तुम्हाला होतील. आणि त्यांच्यावर होणारा अतिशय अपव्यय जो असतो तो टळेल आणि धोके जे असतील ते टळतील. असं हे सगळं जे आहे हे तुम्ही जर लक्षात घेतलं तर त्यापुढे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की दंतमंजनामध्ये सुद्धा जर गाईचं शेण जे असतं त्याच्यापासून, म्हणजे गोमय, त्याच्यापासून जर तयार केलेलं जर दाताची पावडर असेल तर ती अतिशय उत्तम असते. आणि अशा तऱ्हेची पावडर तुम्हाला उत्तम म्हणून जे आहे, जिथे केशवसृष्टी आहे तिथे तुम्हाला मिळू शकते. आणि मी जरूर तुम्हाला असं म्हणेन की त्याचा तुम्ही फायदा घ्यावा. ठाण्यामध्ये सुद्धा विश्व हिंदू परिषदेचं जे ऑफिस आहे तिथे सुद्धा यातल्या बऱ्याच गोष्टी मिळतात. मी कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी तिथे बसलेलो नाही, कोणत्याही संघटनेचाही मी सभासद नाही, कोणत्याही पक्षाचा सभासद नाही, कोणत्याही धर्माचा मी अट्टाहास अजिबात धरत नाही. परंतु तुम्हाला त्याचा फायदा होईल तसं ते ठिकाण आहे आणि ते तुम्हाला माहीत व्हावं म्हणून मुद्दाम सांगतो की उत्तनला तिथे गोशाळा सुद्धा आहे. तिथे गोमूत्रापासून ते अनेक गोष्टी मिळतात. आणि उषःपानामध्ये जसं तुम्हाला मी इतर गोष्टी सांगितल्या त्याचप्रमाणे गोमूत्र पिणाऱ्यांना सुद्धा अतिशय फायदा होत असतो. आणि गोमय जे आहे त्याच्यापासून तयार केलेल्या जे तुम्हाला दंतमंजन जे आहे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ते तुम्हाला इतरही आयुर्वेदाच्या दुकानातून मिळू शकेल. पण ह्या दोन ठिकाणी सुद्धा, म्हणजे उत्तनला आणि ठाण्यामध्ये जे विश्व हिंदू परिषदेचं ऑफिस आहे तिथे तुम्हाला मिळू शकेल. त्याचप्रमाणे चमनप्राश वगैरे इतरही गोष्टी मिळू शकतील. तर अशा तऱ्हेचं हे दंतमंजन जे आहे तेही आपण प्रार्थनायुक्त पद्धतीने केलं तर तुम्हाला निश्चितपणे उषःपानामुळे जे होणारे दातांना फायदे आहेत त्याचप्रमाणे याही प्रोसिजरमुळे, या प्रक्रियेमुळे तुम्हाला जे फायदे होतील त्यांच्यामुळे त्या फायद्यात भर पडेल आणि तुमचे दात जे आहेत त्याचप्रमाणे इतर सर्व जे वर्णन केलेल्या आत्ता सांगितलेल्या फायद्यांचा सुद्धा तुम्हाला लाभ होईल.